नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की स्पा म्हणजे नेमकं काय. स्पा ही कुठली ट्रीटमेंट आहे ह्याचा ब्रीफली नॉलेज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर स्टेप बाय स्टेप स्पा कसा करायचा ही व्हिडिओ आपली उद्या अपलोड होईलच, ती तुम्ही नक्कीच बघा. पण आज स्पा नेमकं काय आहे हे समजून घेऊ. तर स्पा ही एक आपली नरिशिंग ट्रीटमेंट आहे की जी हेअरची ट्रीटमेंट, स्काल्पचे जे काही इश्यू असतील, फॉर एक्झाम्पल आपल्या स्काल्पला काही डॅन्ड्रफ असेल, इचिंग असेल, काही इन्फेक्शन झालं असेल किंवा हेअरफॉल खूप असेल, तर ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण क्लायंटला स्पा सजेस्ट करतो. तर मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे स्पा अवेलेबल आहेत. आपल्याकडे सुद्धा मॅट्रिकचा हायड्रा आहे, मॅट्रिकचा ऑप्टिकेअर आहे, मॅट्रिकचा स्मूथनिंग स्पा आहे, त्याचबरोबर ॲक्वाब्रास आहे, त्याचबरोबर हेअर मॅक आहे. असे बरेच काही आपल्याकडे स्पा अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे लॉरियलसुद्धा स्पा आहे की जो मार्केटमध्ये खूप, ह्या लॉरियल स्पामध्ये सुद्धा खूप साऱ्या क्रीम ॲड ऑन केल्या आहेत की जे रिलेटेड आपल्या हेअरला रिलेटेड हेअरला असतील. की आता फॉर एक्झाम्पल डीप नरिशिंग जो क्रीम बाथ स्पा आहे तो कुठल्या हेअरसाठी वापरला जातो की ज्यांचे हेअर खूप थिक आहेत त्या हेअरसाठी हा वापरला जातो. त्याच पद्धतीने नरिशिंग म्हणून स्पा क्रीम आहे की जी लॉरियलमध्येच आहे, ती ड्राय किंवा डॅमेज हेअरसाठी वापरली जातं. त्याचबरोबर व्हायटलायझिंगसुद्धा क्रीम आहे, ती क्रीम आपण नॉर्मल टू ड्राय हेअरसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर रिपेरिंगसुद्धा क्रीम आहे की ज्यांचे रिपेरिंग आपण क्रीम कधी वापरतो लॉरियलची, की जेव्हा आपले हेअर खूप साऱ्या ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट आपण हेअरला केल्यात. फॉर एक्झाम्पल आपण कलरिंग केलं आहे, हायलाईट केलं आहे, त्याचबरोबर स्ट्रेटनिंग केली आहे, स्मूथनिंग केली आहे आणि त्यानंतर आपल्या हेअरचा थोडासा इश्यू असा झाला आहे की ब्रेक होत आहेत हेअर. अशा सगळ्या केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर जर आपण काय करायचं असेल तर आपण स्पा सजेस्ट करतो आणि तो स्पा आपण करू शकतो की ज्याला रिपेरिंग स्पा असं म्हटलं जातं की रिपेरिंग क्रीमचा वापर आपण तो स्पा करतो. तर तुम्हाला स्पाच्या क्रीम सगळ्या लक्षात आलंच असेल. आता नेमकं स्पामध्ये आपण कुठलं कॉन्सन्ट्रेट ॲड करावं, कारण तुम्ही जेव्हा क्रीम घेता त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट ॲड केल्यावरच तुमच्या स्काल्पचे जे काही इश्यू आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतील. कॉन्सन्ट्रेट आपल्या ड्राय स्काल्पसाठी वापरलं जातो. त्याचबरोबर स्टिम्युलेटिंग कॉन्सन्ट्रेट आपल्याला खूप सारे थिनिंग हेअर असतील, तुमचा थिनिंग स्काल्प झाला असेल तर त्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर प्युरिफाईंग कॉन्सन्ट्रेट आपल्याला ऑइली स्काल्पसाठी वापरलं जातं. तर असे तिन्ही टाईपचे जे कॉन्सन्ट्रेट आहेत ते आपल्याला क्रीममध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हेअरला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण ॲम्फ्युअलचा सुद्धा वापर करतो की जे ॲम्फ्युअल आहे की ज्याच्यामुळं आपल्या जो हेअरचा जो फॉलिकल आहे तो फॉलिकल स्ट्रॉंग होण्याचं काम करतं. जर हेअरफॉल असेल तर हेअरफॉल स्टॉप होण्याचं काम त्या ॲम्फ्युअलमुळं होतं. त्याचबरोबर जर डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफसुद्धा कमी व्हायचं कामसुद्धा त्या ॲम्फ्युअलमुळं होऊ शकतो. तर असे ॲम्फ्युअल, कॉन्सन्ट्रेट कसे वापरायचे, काय वापरायचे, किती प्रमाणात घ्यायचं, कसं, हे सगळं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण लवकरच भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.